नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, RTI 25% रिझर्वेशन 2025-26साठी मित्रांनो जे काही आपण व्हिडिओ बनवलो होतो मित्रांनो, भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेलो आहेत मित्रांनो। आणि त्या व्हिडिओवरती मित्रांनो भरपूर अशा कमेंट आलेल्या आहेत, ज्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की सर RTI ॲडमिशनसाठी जे काही लागणारे डॉक्युमेंट आहेत मित्रांनो, ज्यामध्ये रहिवासी पुरावा कोणता द्यायचा, आधार कार्ड कुणाचं द्यायचं, जर मुलाचं आधार कार्ड नसेल तर त्या जागी कुणाचं आधार कार्ड चालेल का, किंवा रहिवासी पुरावा म्हणून एक्झॅक्ट कोणतं डॉक्युमेंट लागणार आहे, किती डॉक्युमेंट आहेत रहिवासी पुराव्यासाठी, त्यासोबतच जन्मतारखेचा पुरावा म्हणून तुम्हाला कोणतं डॉक्युमेंट चालणार आहे, अशा भरपूर कमेंट मित्रांनो आपल्या व्हिडिओवरती आलेले आहेत। आणि त्याच्याच रिलेटेड मित्रांनो आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला होता डॉक्युमेंटसाठी। परत एकदा मित्रांनो डीपमध्ये RTI ॲडमिशनसाठी जे काही डॉक्युमेंट लागणार आहेत त्या डॉक्युमेंटची प्रॉपरली लिस्ट तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवत आहे मित्रांनो, की तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा, रहिवासी पुरावा, त्यानंतर ॲड्रेस प्रूफमध्ये कोणकोणते डॉक्युमेंट द्यावे लागणार आहेत, त्यानंतर बालक वंचित गटातील असेल तर त्यांच्यासाठी डॉक्युमेंट काय आहे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील असेल तर त्यांच्यासाठी डॉक्युमेंट काय आहेत, आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटांतर्गत जर बालक असेल तर त्यांच्यासाठी उत्पन्नाचा दाखला वडिलांचा चालणार आहे की आईचा चालणार आहे। त्यासोबतच मित्रांनो उत्पन्नाचा दाखला हा कोणत्या वर्षाचा पाहिजे, कधी काढलेला पाहिजे, याच्यावरती डीपमध्ये या व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो। या व्हिडिओमध्ये टोटल माहिती जे काही RTIसाठी नंबर लागल्याच्यानंतर मित्रांनो जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट तुम्हाला द्यावे लागणार आहेत त्या डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला या व्हिडिओमध्ये प्रॉपरली वाचून दाखवत आहे मित्रांनो। आपल्या ऑडियन्सने मित्रांनो ज्यांनी कमेंट केलेली आहे त्यांना पर्टिक्युलर मित्रांनो कमेंट करण्यापेक्षा मी एक विचार केला की या व्हिडिओच्या माध्यमातून ते सर्व डॉक्युमेंट लिस्ट तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। चला तर मग वेळ न घालवता मित्रांनो RTI ॲडमिशन 2025-26साठी जे काही ॲडमिशनसाठी लागणारे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट लिस्ट आपण सर्वात आधी पाहून घेऊयात। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो कागदपत्रे पाहत असताना तुम्ही ते पाहू शकता, RTI ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2025-26 प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे। तर टिप एक पाहून घ्यायचा मित्रांनो, सर्वात पहिलं RTI 25% ऑनलाईन प्रवेशाकरिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावीत। ही एक महत्त्वाची टीप आहे मित्रांनो। जेव्हा तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करता त्याच्या अगोदरचे डॉक्युमेंट तुमच्याकडे असायला पाहिजे मित्रांनो। त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी, ही एक महत्त्वाची टीप देण्यात आलेली आहे। त्यानंतर 2 नंबरला पाहू शकता, बालकाचे आधार कार्ड, रहिवासी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे RTI प्रवेशपात्र सर्व बालकांकरिता आवश्यक आहेत। म्हणजेच मित्रांनो RTIचा तुम्ही फॉर्म भरताय तर तुम्हाला तुमच्या बालकाचे आधार कार्ड, तुमचा रहिवासी पुरावा आणि बालकाच्या जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे आवश्यकच आहेत मित्रांनो। आता सर्वात महत्त्वाचं मित्रांनो आपण थोडंसं खाली येऊयात। इथं खाली आल्याच्यानंतर तुम्ही जे काही डॉक्युमेंट आहे तिथे पाहू शकता, ते तपशील दिलेला आहे आणि कागदपत्रांची सूची इथे देण्यात आलेली आहे। तर 1 नंबरचं डॉक्युमेंट तुम्ही सर्वात पहिलं पाहून घ्या की वंचित गटातील बालकांमध्ये खालील प्रवर्गाचा समावेश होतो। म्हणजेच मित्रांनो जे वंचित गटातील बालक आहेत त्यांचे प्रवर्ग तुम्ही इथे पाहू शकता। जात संवर्गातील प्रवर्ग, अनुसूचित जाती हे वंचित गटामध्ये येतात, अनुसूचित जमाती वंचित गटामध्ये येतात, विमुक्त जाती भटक्या जमाती, भटक्या जमाती, भटक्या जमाती, इतर मागास OBC, विशेष मागास बालके SBC यांचा मित्रांनो वंचित गटामध्ये समावेश होतो। त्यासोबतच मित्रांनो दिव्यांग बालकांचा सुद्धा वंचित गटामध्ये समावेश होतो। त्यानंतर HIV बाधित किंवा HIV प्रभावित बालके सुद्धा वंचित गटामध्ये येतात। त्यानंतर कोविड प्रभावित बालक, ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन झालेले आहेत, हे सुद्धा बालक मित्रांनो वंचित गटामध्ये येतात। आणि अनाथ बालके सुद्धा वंचित गटामध्ये येतात मित्रांनो। आता हे वंचित गटामध्ये कोणकोणते बालक येतात हे आपण पाहिलेलं आहे। आता थोडंसं आपण खाली येऊयात। आता खाली आल्याच्या नंतर इथे मित्रांनो 1 नंबरचं डॉक्युमेंट तुम्ही पाहू शकताय मित्रांनो, वंचित जात संवर्गातील बालक असल्यास त्यांच्याकडे प्रमाणपत्र असेल तर उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही। तहसीलदार, जिल्हाधिकारी, उपविभागीय महसूल अधिकारी यांचे प्रमाणपत्र, पालकाचा वडिलांचा बालकाचा जातीचा दाखला आवश्यक राहणार आहे आणि जातीचा दाखला हा परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही। म्हणजेच काय झालं तर मित्रांनो, तुमच्याकडे जर कास्ट सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही आहे मित्रांनो। आता 2 नंबरचं डॉक्युमेंट इथे पाहू शकता, दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे 40% आणि त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे एक प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे दिव्यांग बालकासाठी। 3 नंबरला तुम्ही पाहू शकताय, जर HIV बाधित प्रभावित असल्यास आवश्यक कागदपत्रे,
कोणचं लागणार आहे तर जिल्हा शल्यचिकित्सक वैद्यकीय अधीक्षक अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र इथे लागणार आहे HIV बाधित किंवा प्रभावित असतील तर. त्यानंतर नेक्स्टचं 4 नंबरचं डॉक्युमेंट तुम्ही पाहू शकता मित्रांनो. हे 4 नंबरचं डॉक्युमेंट कोरोनाच्या नंतर ॲड करण्यात आलेलं आहे. ज्यामध्ये कोविड प्रभावित बालक ज्यांचे पालक 1 किंवा दोन्ही यांचे निधन 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोविड प्रादुर्भावामुळे झाले असल्यास अशा बालकांच्या प्रवेशाकरिता लागणारे कागदपत्र तुम्ही इथे पाहू शकताय. वंचित गटातील बालकांमध्ये कोविड प्रभावित बालक ज्यांचे पालक 1 किंवा 2 यांचे निधन 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोविड प्रादुर्भावामुळे झाला असेल अशा प्रवर्गातील बालकांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर डॉक्युमेंट काय लागणार आहे तर सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले संबंधित पालकाचे मृत्यू प्रमाणपत्र इथे लागणार आहे. 2 नंबरला कोविड-19 मुळे मृत्यू झाल्याने रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र, मेडिकल सर्टिफिकेट ऑफ केस ऑफ डेट, फॉर्म नंबर 4 सी रूल 7 हे एक डॉक्युमेंट लागणार आहे. सदर मृत्यू कोविड-19शी संबंधित असल्याबाबतचे प्रमाणपत्र हे शासकीय पालिका, नगरपालिका, रुग्णालय अथवा ICMR नोंदणीकृत खाजगी रुग्णालय प्रयोगशाळा यांचा अहवाल इथे चालणार आहे. त्यानंतर नेक्स्ट डॉक्युमेंट 5 नंबरचं डॉक्युमेंट आपण पाहू शकता मित्रांनो. अनाथ बालके जर वंचित घटकांतर्गत येत असतील तर आवश्यक कागदपत्रे. अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथलयाची बाल सुधारगृहाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येणार आहेत. 2 नंबरला जर बालक अनाथलयात राहत नसेल तर जे पालक त्यांचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहणार आहे. आणि 3 नंबरचं पाहू शकता अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्रे उदाहरणार्थ वार्षिक उत्पन्नाचा दाखला इत्यादी विचारात घेऊ नये असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजेच मित्रांनो अनाथ बालके वंचित घटकांतर्गत असतील तर त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही आहे मित्रांनो. अनाथ बालके यांना उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही आहे. तर 6 नंबरचं डॉक्युमेंट पाहू शकताय. जर बालक आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास वार्षिक उत्पन्नाचा दाखला, म्हणजे जर ज्यांचा फॉर्म भरत आहे मित्रांनो आपण त्यांचे वडील म्हणजे आर्थिकदृष्ट्या जर दुर्बल घटकांतर्गत येत असतील तर त्यांच्यासाठी उत्पन्नाचा दाखला कोणता लागणार आहे तर तहसीलदार दर्जाच्या महसूल अधिकाऱ्याने महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र किंवा सॅलरी स्लिप कंपनीचा किंवा एम्प्लॉयरचा दाखलासुद्धा इथे चालणार आहे. कधीचा चालणार आहे तर आर्थिक वर्ष 2022-23 किंवा आर्थिक वर्ष 2023-24 मार्च अखेरचे 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेले उत्पन्नाचा दाखला हा लागणार आहे. आणि उत्पन्नाचा दाखला परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही आहे. तर सर्वात महत्त्वाचं जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतर्गत येतात त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा पॉईंट आहे. कारण तुम्ही जेव्हा ॲडमिशन घेत असताना तुम्ही ॲडमिशन घेतल्याच्या नंतर तुम्ही उत्पन्नाचा दाखला हा काढण्याचा प्रयत्न करता. तर एकदम इथे क्लिअरली डॉक्युमेंट सांगण्यात आलेलं आहे की आर्थिक वर्ष 2022-23 किंवा आर्थिक वर्ष 2023-24 मार्च अखेरचे 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेले उत्पन्नाचा दाखला इथे लागणार आहे. म्हणजे तुम्हाला समजलं असेल की उत्पन्नाचा दाखला हा कधीचा लागणार आहे. तर आता आपण नेक्स्ट डॉक्युमेंट घेऊयात. जर घटस्फोटित महिला पालक असल्यास आवश्यक कागदपत्रे काय काय लागणार आहेत पाहू शकता. 1 नंबरला न्यायालयाचा निर्णय आहे. 2 नंबरला घटस्फोटित महिलेचा बालकाच्या आईचा रहिवाशी पुरावा इथे लागणार आहे. त्यानंतर 3 नंबरला पाहू शकता बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्यांच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला इथे लागणार आहे. त्यानंतर 8 नंबरला पाहू शकता न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोटा प्रकरणातील महिला जर असल्यास इथे पाहू शकता 1 नंबरला घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा इथे लागणार आहे. त्यानंतर घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवाशी पुरावा इथे लागणार आहे. त्यानंतर 3 नंबरला बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्यांच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला इथे लागणार आहे. न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोटा प्रकरणातील महिला असतील तर त्यांना बालक वंचित गटांतर्गत असेल तर त्यांना त्यांच्या आईचा उत्पन्नाचा दाखला हा इथे चलतो. ही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर आपण 9 नंबरचं डॉक्युमेंट पाहूयात मित्रांनो. 9 नंबरला विधवा महिला जर असेल तर त्यांच्या बालकाचं ॲडमिशन घेण्यासाठी लागणारी डॉक्युमेंट एक पतीचे मृत्यू प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर विधवा महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवाशी पुरावा इथे लागणार आहे. बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्यांच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र लागणार आहे. आणि बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला इथे लागणार आहे. विधवा महिलेसाठी सुद्धा मित्रांनो हेच डॉक्युमेंट आहे. जर
वंचित गटांतर्गत आर्थिक दुर्बल गटांतर्गत येत असतील तर त्यांना उत्पन्नाचा दाखला त्यांच्या आईचा चालणार आहे. तर आता आपण नेक्स्ट डॉक्युमेंट पाहूयात. हे सुद्धा मित्रांनो नवीन डॉक्युमेंट ॲड करण्यात आलेलं आहे, जे की 3-4 वर्ष झालं मित्रांनो. यामध्ये पाहू शकता आधार कार्ड. वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता आवश्यक. म्हणजेच मित्रांनो वंचित गटांतर्गत बालक असू द्या किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटांतर्गत बालक असू द्या, त्यांच्यासाठी हे डॉक्युमेंट आधार कार्ड हे एकदम इम्पॉर्टंट आहे. हे लागणार म्हणजे लागणारच मित्रांनो, पाहिजे म्हणजे पाहिजेच. तर याच्यासाठी काही अट ठेवण्यात आलेली आहे, तर हे आपण पाहूयात. RTI 25% प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थी पालक यांचे आधार कार्ड किंवा आधार क्रमांक मिळवण्याकरिता केलेल्या अर्जाची पावती घेणे अनिवार्य करण्यात येत आहे. परंतु काही कारणामुळे पालक आधार कार्ड सादर करू शकले नाहीत, तर अशा प्रकरणामध्ये बालकाचे किंवा पालकाचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच सदर आधार कार्ड हे तात्पुरता प्रवेश दिल्याच्या दिनांकापासून 90 दिवसांच्या आत शाळेकडे सादर करण्यात यावे. तसेच शाळेने बालकाच्या आधार कार्डची पडताळणी करून प्रवेश अंतिम करण्यात यावा असं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर सदर बालकाच्या आधार कार्डाची विहित कालावधीत पूर्तता न झाल्यास RTI 25% अंतर्गत प्रवेश रद्द करण्यात येईल याची पालकांनी नोंद घ्यावी. म्हणजे मित्रांनो हा मुद्दा आपण समजून घेऊयात. म्हणजे काय, तर तुमच्या मुलाचा जर RTI अंतर्गत नंबर आला आणि तुम्ही डॉक्युमेंट सादर करण्यासाठी गेलात आणि त्यामध्ये जर तुमच्या बालकाचं जर आधार कार्ड तुमच्याकडे नसन, स्लिप बी नसन आणि आधार कार्ड हे काढलेला नसन, तर अशा केसमध्ये तुम्ही तुमचं म्हणजे बालकाच्या वडिलांचं आधार कार्ड देऊन तात्पुरतं ॲडमिशन घेऊ शकता. 90 दिवसाच्या आत तुम्हाला तुमच्या बालकाचं आधार कार्ड बनवून शाळेमध्ये सादर करणं हे इम्पॉर्टंट आहे, गरजेचं आहे. तसं तुम्ही नाही केला तर मित्रांनो तुमच्या बालकाचा RTI अंतर्गत झालेला प्रवेश रद्द करण्यात येईल असं क्लिअरली सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे अशा केसमध्ये 90 दिवसाच्या आत तुम्हाला आधार कार्ड देणं अनिवार्य आहे. तर आता आपण नेक्स्ट डॉक्युमेंट पाहूयात. 11 नंबरचं डॉक्युमेंट पाहू शकताय, जन्मतारखेचा पुरावा. वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता आवश्यक. म्हणजेच मित्रांनो आधार कार्ड, जन्मतारखेचा पुरावा आणि रहिवासी पुरावा हा कंपल्सरी आहे. तर आता जन्मतारखेचा पुरावा म्हणून काय काय लागणार आहे, तर ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांचा दाखला इथे चालणार आहे, किंवा रुग्णालयातील ANM रजिस्टरमधील दाखलासुद्धा चालणार आहे, किंवा अंगणवाडीतील दाखला चालणार आहे, किंवा बालवाडीतील रजिस्टरमधील दाखलासुद्धा इथे चालणार आहे. आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदनसुद्धा इथे चालणार आहे मित्रांनो जन्मतारखेचा पुरावा म्हणून. तर भरपूर जणांच्या कमेंट आल्या होत्या मित्रांनो, जन्मतारखेचा पुरावा कोणता चालणार आहे, रहिवासी पुरावा कोणता चालणार आहे. तर आता तुम्ही इथे रहिवासी पुरावासुद्धा पाहू शकता. मी थोडंसं खाली येतोय. 12 नंबरचं लास्ट डॉक्युमेंट आहे मित्रांनो, रहिवासाचा वास्तव्याचा पुरावा. वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता आवश्यक आहे. रहिवासी पुरावा म्हणून मित्रांनो रेशनिंग कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन, वाहन चालवण्याचा परवाना म्हणतो ज्याला आपण, किंवा वीज टेलिफोन बिल देयक, किंवा पाणीपट्टी, किंवा प्रॉपर्टी टॅक्स देयक, किंवा घरपट्टी. फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक हे चालणार आहे, पण फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक इथे लागणार आहे. त्यानंतर आधार कार्ड, त्यानंतर मतदान कार्ड, ओळखपत्र किंवा पासपोर्ट यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. आणि यापैकी एकही डॉक्युमेंट जर तुमच्याकडे निवासी पुरावा म्हणून नसेल तर तुम्हाला भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांकरिता भाडे करार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत इथे लागणार आहे. भाडे करार फॉर्म भरण्याच्या दिनांकापासूनच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी 11 महिन्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला असावा. हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. तर आता ज्यांचे प्रश्न होते मित्रांनो, रहिवासी पुरावा म्हणून कोणतं डॉक्युमेंट द्यायचं आहे, हे भरपूर जण कन्फ्युजनमध्ये होते मित्रांनो. तर आता हे RTI पोर्टलवरती एकदम डीपली सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही रहिवासी पुरावा म्हणून रेशनिंग कार्ड देऊ शकता, किंवा ड्रायव्हिंग लायसन देऊ शकता, किंवा वीज टेलिफोन देयक बिल देऊ शकता, किंवा पाणीपट्टी बिल देऊ शकता, किंवा प्रॉपर्टी टॅक्स देयक घरपट्टी बिल देऊ शकता, किंवा बँकेचं पासबुकसुद्धा देऊ शकता. फक्त ते बँकेचं पासबुक राष्ट्रीयकृत बँकेचं असलं पाहिजे. त्यानंतर आधार कार्डही देऊ शकता, मतदान कार्ड, ओळखपत्रसुद्धा देऊ शकता, पासपोर्टसुद्धा देऊ शकता. एवढे जे डॉक्युमेंट आहेत यापैकी एक जरी डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तर तुम्ही रहिवासी पुरावा म्हणून ते डॉक्युमेंट देऊ शकता. आणि यापैकी काहीच नसेल तर तुमच्याकडे तुम्ही भाडे तत्वावर राहणाऱ्या यापैकी काहीच जर तुमच्याकडे नसेल तर मित्रांनो तुम्ही भाडे करारनामा
हा देऊ शकताय. म्हणजेच मित्रांनो आपण त्याला रेंट ॲग्रीमेंट म्हणतो ते सुद्धा तुम्ही इथे देऊ शकताय. पण ते रेंट ॲग्रीमेंट तुम्ही पाहू शकता भाडे करार फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा. म्हणजे तुम्ही आज फॉर्म भरताय म्हणजे तुम्ही उद्या काढून भाडे करारनामा जर देत असाल तर ते भाडे करारनामा चालणार नाही आहे. तर जेव्हा तुम्ही फॉर्म भरताय त्याच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी 11 महिन्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असलेला असावा. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जे आपल्या व्हिडिओवरती भरपूर कमेंट येत होत्या मित्रांनो, रहिवाशी पुरावा कोणता लागणार आहे, जन्मतारखेचा पुरावा कोणता लागणार आहे आणि आधार कार्ड कोणतं द्यायचं आहे, त्याच्यावरती भरपूर कमेंट येत होत्या मित्रांनो. त्यामुळे हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे आणि अशाच प्रकारचे RTA अंतर्गत भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात आलेले आहेत. आणि अजून मित्रांनो RTA लॉटरी लागल्याच्या नंतर लॉटरीमध्ये नाव आलेलं आहे किंवा नाही हे कसं चेक करायचं याच्यावरती सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहेत आणि लॉटरीमध्ये नाव आल्याच्यानंतर पुढील प्रोसेस काय याच्यावरती सुद्धा व्हिडिओ येणार आहेत. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे मित्रांनो. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.